हाय सगळ्यांना, आज आपला क्लासचा 10वा दिवस आहे आणि आज आपण 46 साइज बघणार आहोत प्रिन्सेस कट मध्ये। प्रिन्सेस कट मध्ये 4 प्रकार आहेत, जसं की 2 पीस प्रिन्सेस कट म्हणजे विदाउट क्रॉसपट्टी प्रिन्सेस कट, क्रॉसपट्टी प्रिन्सेस कट म्हणजेच त्याला 3 पीस प्रिन्सेस कट पण म्हणतात, प्रिन्सेस कट बोटनेक म्हणजे 2 पीस प्रिन्सेस कट बोटनेक आणि 3 पीस प्रिन्सेस कट मध्ये सुद्धा बोटनेक आहे। तर आता आपण जी रेग्युलर चाललेली आहे 2 पीस प्रिन्सेस कट म्हणजे विदाउट क्रॉसपट्टी प्रिन्सेस कट त्याची 46 साइज बघणार आहोत आणि त्याचे शोल्डर मुंड्याचे माप कशी आणि किती घ्यायचे ते पण बघणार आहोत। आणि आता बऱ्याचशा महिला अजून जमलेल्या नाहीयेत, तर महिलांना आपण येऊ देऊयात आणि मग नंतर सुरुवात करूयात। आणि बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्या महिलांना कटिंग करता येत नाही, शिवायची खूप आवड आहे, अशा महिलांसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहे। बऱ्याचशा ताई अशा आहेत की त्यांना शिवता येतात, कटिंग करता येत नाही, कटिंग केलं तर मुंड्याला फुगा येतो किंवा बाही व्यवस्थित जॉईन होत नाही, कमी जास्त होते। तर अशा महिलांसाठी आपण पेपर पॅटर्न घेऊन आलेलो आहोत आणि आपल्याकडे पेपर पॅटर्नचे 13 प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत। कटोरी, प्रिन्स कट, 4 टक्स, बोटनेक, सब्यसाची, 1 टक्स, 3 पीस प्रिन्सेस कट, 2 पीस प्रिन्सेस कट, कटोरी बोटनेक, प्रिन्स कट बोटनेक, 4 टक्स बोटनेक, 1 टक्स मध्ये सुद्धा बोटनेक आहे, बॉम्बे कटोरी आहे। असे आपल्याकडे 13 प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत। तुम्हाला जर हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आणि आपले पेपर पॅटर्न हे वॉटरप्रूफ फॅब्रिक म्हणजेच प्लास्टिकच्या कापडापासून बनवलेले आहेत, फाटत नाही, पाण्यात टाकलं तरी भिजत नाही, 100% गॅरंटी आहे ब्लाउज बसायची, लाईफ टाइम सपोर्ट आहे। जे पेपर पॅटर्न घेतल्यानंतर मी स्वतः सपोर्ट करत असते की कुठल्या प्रकारची कशी कटिंग करायची किंवा कमी जास्त करायचं असेल उंचीमध्ये तर कसं कमी जास्त करायचं, तुम्ही कॉलवरती तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात। आणि ज्यांना हवे असेल त्यांनी कॉल करायचा आहे, कॉलवरती सविस्तर सगळी माहिती दिली जाते। सध्या दिवाळी स्पेशल आपल्याकडे आता ऑफर चालू झालेल्या आहेत आणि डिस्काउंट पण आहे, तर ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी कॉल करायचा आहे आणि ऑफरचा लाभ घ्यायचा आहे। तर आता बऱ्याचशा महिला जमलेल्या आहेत, तर आपण सुरुवात करूयात 46 साइजला। तर 46 साइजचं मी तुम्हाला आधी ड्राफ्टिंग दाखवणार आहे, ड्राफ्टिंग बघून घेऊयात। प्रत्येक लाईव्ह क्लासमध्ये मी ड्राफ्टिंग दाखवत असते, प्रत्येक लाईव्ह क्लासमध्ये आपण ड्राफ्टिंग बघत असतो। याआधी आपलं 1 टक्स 4 टक्स कंप्लीट झालेलं आहे। 1 टक्स मध्ये सुद्धा मी 28 ते 50 पूर्ण शिकवलेलं आहे, त्याचे टक्स पॉइंट, टक्सची रुंदी हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तसंच तुम्हाला 4 टक्स मध्ये सुद्धा मी दाखवलेलं आहे की 4 टक्सची रुंदी, टक्सची रुंदी किती घ्यायची, किती इंचाचा आपला टक्स घ्यायचा, उंची आपल्याला मात्र आपल्या याच्यावरून घ्यायची असते। तर अशा पद्धतीचं आता आपलं 2 पीस प्रिन्सेस कट चाललंय। 2 पीस प्रिन्सेस कट मध्ये आज 46 साइज बघत आहोत। तर तुम्हाला मी ड्राफ्टिंग दाखवलेलं आहे, अशा पद्धतीचं प्रत्येक साइजचं ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्या समोरच्या पेजवरती लिहून घ्यायचे मी जसं सांगते तसं। तर पूर्ण उंची लिहून घ्यायची आहे, छातीचा भाग म्हणजे छातीचा चौथा भाग असेल तर चौथा भाग किंवा डायरेक्ट छातीचं माप लिहिलं तरी चालेल, कमरेचा चौथा भाग लिहा किंवा कमरेचं पूर्ण माप लिहिलं तरी चालेल, शोल्डर, बाही, दंडघेर आणि मुंडा असं पूर्ण लिहून घ्यायचं असतं। आणि आता पूर्ण उंचीमध्ये किती इंच वाढवायचं आहे, छातीच्या चौथ्या भागात किती इंच वाढवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर पूर्ण उंचीमध्ये आपल्याला जर तुम्ही पूर्ण उंची 14 इंच घेत असाल तर त्यामध्ये 1 इंच वाढवायचे। आता बऱ्याचशा महिलांचा प्रश्न असतो की 1 इंच का वाढवायचं, तर 1 इंच आपण यासाठी वाढवतो, जेव्हा आपण कंबरपट्टी जॉईन करतो तेव्हा आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन जातं आणि जेव्हा आपण शोल्डर जॉईन करतो, खांदा जॉईन करतो तेव्हा अर्धा इंच शिलाई मार्जिन जातं। असं 1 इंच शिलाई मार्जिन आपलं जात असतं, त्यामुळे आपण पूर्ण तयार उंचीमध्ये 1 इंच वाढवत असतो। छातीचा चौथा भाग, छातीचा चौथा भाग आता 46 साइज आहे, 46चा चौथा भाग काढायचा, त्यामध्ये 2 इंच वाढवायचं, त्यामध्ये 2 इंच वाढवायचं आहे। 1 ते 3 कमरेचा चौथा भाग अधिक 2 इंच अधिक 1 इंच। कसं वाढवायचं, 1 इंच का वाढवतो आपण, पाठीमागच्या टक्ससाठी। कमरेमध्ये पाठीमागच्या भागात कसं वाढवायचं आहे, कमरेचा चौथा भाग अधिक पाठीमागचा टक्स 1 इंच अधिक 2 इंच शिलाई मार्जिन। पुढच्या भागात पण सेम येणार आहे। आणि याआधी सुद्धा आपले ऑनलाईन क्लास झालेले, त्यामध्ये सुद्धा डिटेल मध्ये मी पेपर कटिंग दाखवलेली आहे, त्यामध्ये पेपर कटिंग दाखवली म्हणून मी आता पेपर कटिंग दाखवत नाहीये, आता ड्राफ्टिंग दाखवते। आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला चार्ट वगैरे सांगितलेलं नाही, याच्यामध्ये सगळे चार्ट पण सांगणार आहे तुम्हाला। 0 ते 4 शोल्डरच्या निम्म, 4 ते 5 शोल्डरच्या निम्म प्लस अर्धा इंच, 0 ते 6 गळा रुंदी, 0 ते 7 गळ्याची उंची, 1 ते 8 टक्सची रुंदी आणि 8 ते 9 टक्सची उंची। उंची मात्र आपल्याला आपल्या ब्लाऊजवरूनच मोजून घ्यायची, नेहमी मी सांगत असते की उंची आपल्याला टक्सची आपल्या ब्लाऊजवरून मोजून घ्यायची, रुंदी मी प्रत्येक याच्यामध्ये सांगत असते। तर हे झाले आपले प्रिन्सेस कटचे
पूर्ण कुठं किती इंच वाढवायचे ते डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. जेव्हा आपण ड्राफ्टिंग करत असतो तेव्हा जो हुकलूक पट्टीपासून हुकलूक पट्टीला अर्धा इंच सोडायचे, तिथून आपल्याला टकची रुंदी घ्यायची 46चा 10वा भाग म्हणजे 4.6. ठीक आहे, 4.6 4.5 इंच प्लस एक रेषा असं आपल्याला माप घ्यायचं आहे. आता शोल्डर मुंड्याचे माप बघूयात आपण. शोल्डर मुंड्याचे माप गळ्याच्या उंचीनुसार चेंज होत असतात. शक्यतो 7 इंचापासून तर पुढचे जे गळ्याचे माप आहेत ते एवढे चेंज होत नाही, पण 1 इंच 4 इंच 6 इंच या गळ्याचे माप चेंज होत असतात. तर 46 साईज आहे. 46 साईज म्हणजे मोठी साईज आहे. तर त्यासाठीचे आपण 10 इंच गळ्याचं बघूयात, कारण बऱ्याचशा महिला असतात की त्यांना ब्रॉड गळा, कारण साईज मोठी म्हणल्यावरती गळा पण त्यांना ब्रॉड लागतो. तर 10 इंच जर पाठीमागचा गळा असेल तर 5.5-6 इंच शोल्डर घ्यायचा आहे, 6.5 इंच मुंडा घ्यायचा आहे, 2.5 इंच गळारुंदी घ्यायची आहे आणि 11.5 इंच आपल्याला घडी घ्यायची आहे, म्हणजे छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचे. असं आपल्याला 46 साईजचे माप टाकायचे आहेत. 46 साईजचे 10 इंच गळ्याच्या उंचीनुसारचे मी तुम्हाला शोल्डर मुंड्याचे माप सांगितलेले आहेत. आणि कुणाला काही डाऊट असेल तर त्यांनी कमेंट करून विचारायचे किंवा व्हॉट्सअपला विचारलं तरी चालेल. दिवाळी स्पेशल पेपर पॅटर्न वरती डिस्काउंट आणि ऑफर आहे. प्रत्येकाने ऑफरचा लाभ घ्यावा आणि पेपर पॅटर्न ऑर्डर करावी. पेपर पॅटर्न आपले वॉटरप्रूफ फॅब्रिक पासून बनवलेले आहेत आणि डिस्काउंट आपले पेपर पॅटर्न वरती मोठा डिस्काउंट आहे आणि ऑफर सुद्धा बिग आहे. आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.